महाराष्ट्रामध्ये सध्या तिसऱ्या शिवसेनेची चर्चा आहे. म्हणजे एक उद्धव ठाकरेची शिवसेना झाली, दुसरी एकनाथ शिंदेची शिवसेना झाली आणि आता एकनाथ शिंदेची शिवसेना फोडून त्यामध्येच एक तिसरी शिवसेना तयार होत असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगलेली आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेने इथलं राजकारण जे बघितलेलं आहे ना, तर त्यावरून महाराष्ट्रात काय होईल याचा अंदाज नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट होत नाही असे नाहीच इथे. त्यामुळे तिसऱ्या शिवसेनेची चर्चा अचानक गेल्या आठवडाभरापासून जेव्हापासून राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक होती त्या बैठकीवरती शिंदेच्या आमदारांनी बहिष्कार घातला तेव्हापासून ही चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे दिल्लीला सुद्धा गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांची तक्रार केली की ते आमच्या पक्षातले लोक फोडतायत आणि इकडे उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांची स्तुती करतायत. तुम्ही ही सगळी जी क्रोनॉलॉजी आहे अमित शहा यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर क्रोनॉलॉजी समजी आहे. नेमकं काय घडत महाराष्ट्रामध्ये आणि या तिसऱ्या शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार आहे तर ते उदय सामंत करणार आहेत अशी सुद्धा चर्चा आहे. अशी सुद्धा अनेक आत्तापर्यंत जे राजकीय पंडित आहेत त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय घडतंय जरा सविस्तर आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात. नमस्कार, मी कुणाल पाटील. आपण पाहत आहात नेमका मुद्दा काय. तर महाराष्ट्रामध्ये सध्या एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत आणि जेव्हापासून ते उपमुख्यमंत्री झाले म्हणजे याआधी ते मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते नाराजच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे 38 आमदार आणि 5 खासदार, त्यांच्याकडे जे टोटल आमदार आहेत त्यातले 38 आणि 5 खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. आता यामागे नेमकं कोण असणार आहे तर अर्थात यामागे भाजपच आहे असंही बोललं जातंय. भाजपचा हा अजेंडा असणार आहे असं बोललं जातंय. आता काही वेळा हे अंदाज असतात, राजकीय पंडित याविषयी बोलत असतात, राजकीय विश्लेषक यावरती विश्लेषण करत असतात, पण ते अंदाजाच्या रूपातच करत असतात. असं ठोस कोणीही सांगत नाही. पण या सगळ्या अंदाज येण्याला आणि ही सगळी चर्चा सुरू व्हायला कारण आहे गेल्या काही दिवसांमध्ये. विशेषतः जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून भाजपने एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत सध्याचे त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांचे विरोधक फोडलेले आहेत. म्हणजे तुम्ही आमच्या पक्षात या, नाहीतर मग तुमच्या विरोधात आम्ही असे तगडे उमेदवार उभे करतो की मग 100% भाजपच होणार आहे. आणि 100% भाजपा हा अमित शहा यांचा नारा आहे. लक्षात घ्या, 2019 त्यांना स्वबळावरती जिंकायचं असं म्हटलं. आणि आपल्याला माहिती आहे भाजप साम दाम दंडभेद सगळ्याचा वापर करून आजपर्यंत राजकारण करत आलेलं आहे. याची कितीतरी उदाहरणं आहेत. सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला याच सरकारमधलं सांगतो. अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी बसलेले आहेत. अजित पवार हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. सगळी यंत्रणा हातात आहे आणि त्यामुळे कोणालाही झुकवू शकतो, कोणालाही आपल्या बाजूने आणू शकतो. हा एक वेगळा आत्मविश्वास सध्या भाजपकडे आहे. आणि 2022 काय झालं, 22 तेच झालं. आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे आधी सुरतला गेले, नंतर गुवाहाटीला गेले. कोण नेलं त्यांना? भाजपचे CR पाटील, मोहित कंबोज ही सगळी लोकं हॉटेलमध्ये दिसलेली आहेत, CCTVs दिसलेली आहेत. त्यामुळे त्यांना तिथपर्यंत कोणी नेलं आणि तिथून त्यांना परत इकडे आणून त्यांना मुख्यमंत्री कोणी केलं, ही सगळी स्क्रिप्ट होती. ही सगळी स्क्रिप्ट लिहिलेली होती आणि ही इतकी शिस्तबद्ध स्क्रिप्ट लिहिलेली होती की कोणी अंदाजही काढू शकत नव्हता. बरेच लोक म्हणत होते की नाही यांचं आमदारांची अपात्रता होईल, हे होईल ते होईल. काही झालेलं नाहीये. व्यवस्थित त्यांनी परत त्यांना आणलं 10-15 दिवसांमध्ये आणि पुन्हा नवीन सरकार स्थापन केला आणि त्यांनी तो कार्यकाळ पूर्ण केला आणि त्यांच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती मतदान सुद्धा घेतलं आणि एक राक्षसी काय म्हणतो आपण त्याला बहुमत मिळवलं आणि आज ते सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास भाजपमध्ये आहे आणि आता भाजपाची वाटचाल 100% भाजपाच्या दृष्टीने चालली आहे. 2019 पर्यंत स्वबळावरती लढायचं आणि या आता ही जी नवीन जी स्क्रिप्ट आहे म्हणजे जी एकनाथ शिंदेसाठी लिहिलेली होती त्याच्या नंतरची ही दुसरी स्क्रिप्ट आहे. या स्क्रिप्टमध्ये नेमकं कोण असणार आहे ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण एकीकडे एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जातात, अमित शहा यांच्याकडे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांची तक्रार करतात आणि इकडे उदय सामंत एकनाथ शिंदे यांचेच मंत्री आहेत, उद्योगमंत्री उदय सामंत ते रवींद्र चव्हाण यांचं कौतुक करतायत. हा काय प्रकार आहे? तिसरी शिवसेना, ही तिसरी शिवसेना नेमकी का असू शकते, कशी असू शकते? तर लक्षात घ्या, उदय सामंत हे कोकणातून येतात आणि कोकणामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि सध्याचे जे बरेचसे नेते आहेत, आमदार आहेत, ते उदय सामंत यांच्या मर्जीतले असल्याचं बोललं जातंय. आणि त्यामुळे एका बाजूने उदय सामंत यांचे समर्थक पक्षामध्ये आमदार हे मोठ्या प्रमाणावरती आहेत असंही बोललं जातं. कोकणातले आमदार त्यांच्या बाजू आहे आणि भाजप पुढच्या काळात नेमकं काय करेल ना हे कोणालाही काही सांगता येत नाहीये. आपल्याला माहिती आहे गुवाहाटीचा सगळा तो जो सीन झाला
झाला होता त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे यांची झाली, त्याच्यानंतर मूळ शिवसेनेवरती दावा केला या सगळ्या लोकांनी आणि मूळ शिवसेना त्यांच्याकडे घेतलेली. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जी मूळ शिवसेना आहे ती पुन्हा एकदा फोडली जाणार आहे का? लक्षात घ्या हे कशा पद्धतीने होतंय आणि त्या तिसऱ्या शिवसेनेमध्ये त्याचं नेतृत्व कोण करणार आहे तर उदय सामंत. आता हा आरोप कोण केलेला तर सुषमा अंधार यांनी हा आरोप केलेला आहे की तिसऱ्या शिवसेनेचं जे नेतृत्व आहे ते उदय सामंत करणार आहेत. एक लक्षात घ्या, जेव्हा एकनाथ शिंदे हे सुरतला गेले तेव्हा त्यांच्यासोबत 29 आमदार होते. त्यानंतर सुरतवरून त्यांना गुवाहाटीला हलवलं. मोठा बंदोबस्त, सगळं व्यवस्थित, सगळं प्लॅनिंग होतं. गुवाहाटीला गेल्यानंतर 29चे कधी 50 झाले ना आपल्याला कळलं पण नाही. रोज नवीन एक आमदार जायचा, एक जण जायचा, दोन जायचा, तिसरा जायचा. हे नंतर गेलेले कोण कोण आहेत याच्यामध्ये उदय सामंत आहेत. उदय सामंत त्या 29 मधनं नव्हते जे सुरतला गेले त्या दिवशी रात्री. उदय सामंत हे नंतर जाऊन त्यांना जॉईन झालेले होते. त्यांनी तर म्हणजे हे सगळी लोक फुटली. त्याच्यानंतर सेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांनी उरलेल्यांची बैठक घेतली. त्या बैठकीला सुद्धा उदय सामंत होते. ती बैठक त्यांनी त्या ठिकाणी त्या बैठकीला हजर होते. ती बैठक संपली आणि नंतर गेले असं हे सगळं घडलेलं होतं. उदय सामंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, मंगेश कुटाळकर ही सगळी लोक नंतर गेलेली आहेत. लक्षात घ्या. आणि नंतर आपल्याला माहिती आहे बच्चू कडूंनी तर स्पष्टपणे सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं म्हणून मी गुवाहाटीला गेलो. लक्षात घ्या, या सगळ्या लोकांना कोणी पाठवलं तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाहीये. याच्या मागचा सूत्रधार नेमका कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता शिंदे डोईझड झालेले आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीमध्ये भाजपा आहे. हे काही दिवसांपासून घडतंय आणि त्याच दृष्टीने आता हे सगळे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आता याच्यामध्ये पुढचं एक नाव आहे ते म्हणजे रामदास कदम. रामदास कदम हे एकनाथ शिंदेपेक्षा सिनियर आहेत पण तरी सुद्धा ते ज्युनियरच काम करतात. त्यामुळे रामदास कदम नाराज आहेत. त्यांचा मुलगा योगेश कदम नाराज आहे. दुसरीकडे तानाजी सावंत गेल्यावेळी मोठं मंत्रीपद होतं, यावेळी त्यांचं डिमोशन झालंय. अमोल खताळ हे विखेचे खास आहेत. ते विखेंच्या शब्दाच्या बाहेर नाहीयेत. त्यामुळे ते एक प्रकारे भाजपचेच आहे असंही बोललं जातंय. विखे भाजपचे आणि विखे देवेंद्र फडणवीसांचे खास. त्यामुळे अमोल खताळ जे सध्या एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत ते सुद्धा भाजपचेच आहे असं बोललं जातंय. मुरजी पटेल आणि निलेश राणे हे तर ती जागा एक विशिष्ट जागा तुम्हाला शिंदे सेनेला द्यायची आहे म्हणून ते भाजपमधून तिकडे गेलेले आहेत. नाहीतर यांची सगळी फॅमिली, यांचा सगळा राजकीय इतिहास हा भाजपचा राहिलेला आहे. हे दोघं जण तर म्हणजे शुअर शॉट भाजपच्या सोबत आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे ही जी सगळी नावं आहेत ना, ही सगळी नावं जर अशी एक एक करून मोजली तर ही सगळी नावं जवळपास 38 पर्यंत जातात असं बोललं जातंय. आणि जे आमदार फुटत नाहीत त्यांच्या विरोधामध्ये त्यांचेच विरोधक मोठ्या आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना मोठं करण्याचं काम भाजपनं सुरू केलेलं आहे. कितीतरी कामं आहेत, नावं आहेत. तशी अर्जुन खोतकर यांच्या विरोधात कैलास गोरंट्याल आणि अशी भरपूर नावं आहेत. एक मोठी लिस्ट आहे, त्याच्या संदर्भातला मी एक वेगळा व्हिडिओ केला होता. तर हे सगळं राजकारण आहे आणि ही तिसरी शिवसेनेची जी स्क्रिप्ट आहे ती सध्या लिहिली जातीये. अर्थात हे अंदाज आहेत, कधी हे प्रत्यक्षात येईल आपल्याला सांगता येत नाही. तुम्ही अंदाजही बांधलेला नसेल त्या दिवशी सगळी लोक मतदान करून सुरतला गेली आणि नंतर गुवाहाटीला गेली. लक्षात घ्या, हे कधीही होऊ शकतं. तुमचा अंदाज सांगा नेमकं काय घडू शकतं हे. असं खरंच तिसरी शिवसेना अस्तित्वात येऊ शकते का? येत असेल तर कशा पद्धतीने येते आपलं ही मत खाली कमेंटमध्ये नोंदवा. या व्हिडिओमध्ये